गाणं काम बनता भाडमे जाई जनता. वर्ष एक फांदी टाकली त्याच्यावर दोघं चुमरी टाकली. उजऱ्याला उठून गेल तू इथं कधी लफडा आलता. याला घेतलेलं गाल्यान सगळ्यावी फाटा फुरत घेतलेल्या जेव्हा आमचीच कुत्री ना आमच्याच चपली खातान. पप्पाची चप्पल घालून निघलो टिटवाल्याला जायला. लगेच गाडी काढली. गाडी कार नाही तर माऊनी कब्जा मारला पुढच्या शिट्टावर. गाडी घेतली तेव्हा 42 ना 48 रुपये सीएनजी होते. आता 82 ना 84 झाले. कोणाला काही नाही बोलता लगेच आलो टिटवाल्याला मंदिरात दर्शन घ्यायला. असा बोलायचं कारण का की आपल्या जोरीला आलेले एक माणूस टिटवाल्याला जत्रा असतं या समजून येत असतं. तो माणूस म्हणजे आमची माऊ. बघा ना कशी. माऊला काही बोललो तर तिथं गोंगाट घातला असता म्हणून काहीच नाही बोलता. मिनिमम चुपचाप काकडी खाऊन तिच्या आवडीचा कॅनला घेऊन तिथल्या मारली लगेच कल्टी. त्या सगळा ठेवा साईटला. याला 10 मिनिटं फोन येत होतं. तसं काही आमदारच आहे मोठा. काही बोललो ती राग म्हणून काहीच नाही बोलता लगेच निघलो घरच्या रस्त्याला. आता किरवलीवाले याचा ना लस्सीने प्यायचा असता होणार नाही. प्रिन्स भाऊच्या लस्सीच्या शॉप मधल्या पिल्ली लस्सी. आता एक तर याच्यावर खेळणं भास नाही ना तुट नाही तवर माऊ शांत बसणार नाही. कोणला काही नाही बोलता संध्याकाळची येईल तो जांभला पाराला तर बघता तो काही खंड्या होई मोठा टकली चमकतं वरती. आपण वरती चढलो तर आपली पॅन्ट फाटल. त्याला वर्ष आवाज दिला तुम्ही टांगल्या फेका आम्ही टिप्पाला तयारच आहोत. इकडे एक टांगल फेकल्याचे दोघांची भांगर. तुला ने मला घाल कुत्र्याला. कोणला काही नाही बोलता. आता इथं पण गोडाऊन येईल म्हणून एवढा मोठ्या झाडांचा नासाडी वल मग ऑक्सिजन साठी माणसं तारफाडते नाही. वर्षानुवर्ष ज्यांच्या जीवावर आपण मजा केली त्यांना तोराचं म्हणजे जरा नासाडीचाच काम आहे. तर त्याला काहीच नाही बोलता. बाय बाय.